गावरान 90 आली आज अंजनगाव सुरजीच्या मी नवा जो डेपो आहे त्या ठिकाणी आलो. मी चाललो जरासं आपल्या अकोटच्या दिशेनं, पण मला की नाही या ठिकाणी एक मला बॅनर दिसलं. ते बॅनर अशा पद्धतीचं आहे की त्या बॅनरवर वर लिहिला आहे किंग मेकर म्हणून. एका बाजूनं बच्चू भाऊचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूनं मधात बळवंतरावचा फोटो आहे आणि इकडच्या बाजूने यशोमती ताईचा एकदम आक्रमक अवस्थेत, इकडच्या बाजूने आक्रमक अवस्थेत बच्चू भाऊ दिसून आले, इकडच्या बाजूने आक्रमक अवस्थेत यशोमती ताई दिसून आल्या आणि त्यात लिहिला वर किंग मेकर. लोकसभेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. एका बाजूनं प्रहारचे उमेदवार दिनेशजी बुबई उभे होते, दुसऱ्या बाजूनं भाजपचे उमेदवार नवनीत राणा उभ्या होत्या आणि एका इकडून बळवंत वानखडे हेही उभे होते. यात बळवंत वानखडे येईनं बाजी मारली. आता बाजी मारल्यानंतर या ठिकाणी हे जे शुभेच्छा संदेश लागला आहे त्यात लिहिला आहे मा बळवंतराव वानखडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छुक लिहिला आहे शिवम खाडे होलसेल याटो पार्ट सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळतील. राजकारणात अमरावतीच्या राजकारणात या फोटोचं सध्या अतोनात चर्चा चालू आहे. साऱ्या अमरावती जिल्ह्यात या फोटो सध्या चर्चा चालू आहे की एका बाजूने प्रहारचा उमेदवार उभा होता आणि त्याच प्रहारच्या उमेदवाराले या ठिकाणी किंग मेकर हे भूमिका दिली आहे. म्हणजे हे बॅनर काही एखादं खोडसाळ कृत्य तर नाही आहे ना, जाणून बुजून केलेलं कृत्य तर आहे ना, याच्यावर मला थोडीशी साशंकता आहे. एका इकडे अमरावती जिल्ह्याचं राजकारण मागच्या म्हणजे जे लोकसभा निवडणूक झाली त्याच्यानं वज्जर गरम झालं होतं आणि ते आता सध्या जेमतेम थोडंसं सुरुवात झालं. पण अंजनगाव सुरजीच्या नव्या स्टँडवर असणाऱ्या बॅनरची चर्चा सध्या संपूर्ण ठिकाणी फिरत आहे. व्हॉट्सअपवर तशा प्रकारचे फोटो, सोशल मीडियावर तशा प्रकारचे फोटो जे आहेत ते सध्या व्हायरल होत आहेत की या बॅनरचा अर्थ पकडावा तरी काय. सर्वसामान्य लोकांना या बॅनरचा अर्थ काय पकडावा याच्याबद्दल मला थोडंसं डाऊटच आहे. मी तशा स्पेशल जसा इकडे आलो मला जसं लक्षात आलं, आणि तुम्हालाच माहित आहे मी कुकडे जातो तर माझ्यासोबत माय असला बारूद शस्त्रसाठा सारा सोबत असते. जाग्यावर थांबलो आणि हे बातमी कव्हर केली. अमरावतीच्या राजकारणात यावेळेस काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आणि त्यात एकाच बॅनरवर यशोमतीताईचा फोटो, त्याच बॅनरवर म्हणजे बच्चू भाऊचा फोटो आणि मधात बळवंतरावचा फोटो. याचं नेमकं मला गणित राजेव काही समजलं नाही. समजा जर तुम्हाला या गणिताचा अर्थ जर समजत असेल तर तुम्ही कॉमेंट्स करून कळवा आणि याच्यावर जर मला जर काही प्रतिक्रिया भेटत असतील त्या प्रतिक्रिया मी तुम्हाला ऐकवतो. पण नेमकं तुम्हाला या बॅनर बद्दल तुमचं म्हणजे बॅनर खोडसाळपणानं तर केलं नाही तर याचं मला थोडंसं कसं वाटतं होऊ शकते की प्रसिद्धीसाठी केलं असेल. पण या प्रकारचं नेमकं काय या बॅनरच्या मागचा मर्म हे जर तुम्हाला जर काही वाटत असेल तर नक्की तुम्ही मला कॉमेंट करून कळवा. पण सध्या या ठिकाणी असणार हे बॅनर आहे की नाही हे जर असं चर्चेचा विषय नक्कीच अमरावती जिल्ह्यातल्या राजकीय क्षेत्रात झाला आहे म्हटलं भाऊ.